नारायण नारायण. वय अलक्ष्मी देवी खरं बोलल्या आहे ती. काय झालं ग बानू? असे मधीच काम न उभी राहिलीस? महाराज काय झालं बानू? महाराज मला एक सांगायचं आहे. तुम्ही आता ज्यांचं नाव घेतलं त्यासनी म्या बघितलं आहे बघा. रंभा. वय वय त्याच. म्हणजे त्यासनी म्या बघितलं आहे असं मला वाटतं आहे. बानू, तू तिला भेटली आहेस, तू तिच्याशी बोलली देखील आहेस. नारायण नारायण. म्हणजे मला जे वाटतं आहे ते खरं आहे वय. होय बानू, परंतु ते का याचा विचार केला आहेस का तू? नाही जी, पण मला जे आठवलं ते मी सांगितलं. बानू, तुला या सगळ्याचे तर्क लावणे आवश्यक आहे. सत्यापर्यंत पोहोचण्याचे हे प्रयत्न इतके सोपे नाहीत हे ध्यानात ठेव. जी. बानू, ह्या पृथ्वीवर जन्म घेण्याआधी इंद्रदेवांची कन्या म्हणून तू स्वर्गात राहत होतीस. तेव्हा स्वर्गात झालेल्या त्या सभा, अप्सरांचं नृत्य, गंधर्वांचं गायन, अशा अनेक गोष्टी तू पाहिल्या आहेस. तरीच मला असं वाटलं का मी त्यासनी बघितलं आहे बघा. तुझ्या स्मृतीला ताण देऊन आणखी काही आठवतंय का याचा विचार कर. वय देवा, मला आठवलं आता. म्या त्यासनी नाचताना बघितलं आहे. आणि म्या त्यांच्या संग बोलले बी आहे. आता आठवलं बघा मला. हा बानू, तू तुझ्या स्मृतीला ताण दिल्यानंतर तुला काही गोष्टींचा साक्षात्कार झाला. अशा प्रकारे हळूहळू सत्याच्या दिशेने तुला तुझा प्रवास सुरू ठेवायचा आहे. कदाचित तुला अंतिम सत्याचा देखील साक्षात्कार होईल. वय म्हाळसा, तुला देखील अशा प्रकारे प्रयत्न सुरू ठेवायचे आहेत. जसं बानूला काही गोष्टींचा साक्षात्कार झाला, तसाच तुला देखील साक्षात्कार होणे अत्यंत आवश्यक आहे. हो, ते मी जाणते. देवी, बोला मुनिवर. आज आपण अशा शांत शांत का? आपण काही बोलला नाही. आज तशी वेळच आली नाही. म्हणजे मला हे समजा आठवलं त्याचं तुम्हासनी काय बी नाही वय. कदाचित आधी वाटलं असतं. आणि आता जेव्हा तू ते सांगत होतीस तेव्हा क्षणभर माझ्या मनात विचार देखील आला. पण दुसऱ्या क्षणी मी भानावर आले, स्वतःला सावरलं. म्हटलं की या सगळ्याचा विचार करण्यात काही अर्थ नाही. नारायण नारायण. अर्थ नाही? हो, कारण या आख्यानातून मला माझ्या पूर्वजन्माचा शोध घ्यायचा आहे आणि मला त्याचा विचार करणं जास्त महत्वाचं वाटतं. तुला जे आठवलं ते ह्या जन्माचं आहे, त्याचा गतजन्माशी काही संबंध नाही. आणि म्हणून मी विचारही नाही केला. मला असं वाटतं की आता आपण आख्यानाकडे वळावं. आणखीन महत्वाचं काही जाणून घ्यायचं आहे. नारायण नारायण. आणि समुद्रातून रंभा बाहेर आली, अर्थात स्वर्गलोकातली अप्सरा. तिच्या अद्भुत अशा रूपामुळे कुणीही तिच्या प्रेमात पडलं असतं. केवळ रंभाच नव्हे
तर अशा काही अप्सरांनी देवलोकाची शोभा ही सर्वदूर केली होती. देवेंद्रांच्या इंद्रसभेत केवळ रंभाच नव्हे तर उर्वशी, मेनका, तिलोत्तमा अशा अनेक अप्सरा होत्या. त्या नृत्यात विशारद होत्या, संगीतात नैपुण्य मिळवलेल्या होत्या, त्यांना अनेक कला अवगत होत्या. गंधर्वांचे गायन आणि अप्सरांचे नृत्य बघण्यासाठी अनेक जण आतुर असायचे. अशी ही अप्सरा, आणि ही अप्सरा पुन्हा देवांना मिळाली आणि देवेंद्रांचा आनंद वाढला. कारण खरोखरीच या अप्सरा स्वर्गाची शोभा वाढवत असत. नारायण नारायण. आणि समुद्र मंथनाला पुन्हा प्रारंभ झाला. आता जे रत्न बाहेर येईल ते आपल्यालाच मिळावे असे मनोरथ घेऊन सर्व दैत्य समुद्र मंथनासाठी सज्ज झाले. वासुकीच्या मुखातून येणारा अग्नी झेलत हे दैत्य आपले कार्य करत होते. आता कोणते रत्न बाहेर येणार आणि ते कोणाला मिळणार याची आता सर्वांनाच उत्सुकता होती. वारुणी. नारायण नारायण. आणि समुद्र मंथनातून वारुणी देवी बाहेर आल्या. आता हे रत्न नेमके कोणते हे कळण्याच्या आधीच दैत्यांमध्ये हे रत्न आपल्यालाच मिळायला हवे अशी चर्चा सुरू झाली. परंतु कोणत्याही दैत्याला वारुणी देवींबद्दल काहीही माहित नव्हते. मला खात्री आहे की देवांना देखील त्यांच्याविषयी फारसं काही ठाऊक नसावं. देवांना त्याची कल्पना होती देवी, परंतु वारुणी देवींचे दर्शन असे थेट कुणालाच झाले नव्हते. आणि मला देखील याची खात्री आहे देवी की इथे उपस्थितांपैकी अनेकांना वारुणी देवींबद्दल काहीही ठाऊक नसेल. ते शक्य आहे, कारण मी याविषयी पहिल्यांदाच ऐकते आहे. अन्म्या भी. नारायण नारायण. देवी, खर तर वारुणी देवींबद्दल सगळ्यांनाच कल्पना आहे, परंतु कुणालाही ते स्पष्ट बोलायचे नसते. कारण वारुणी म्हणजे मद्य. समुद्र मंथनातून मद्य बाहेर आलं. होय देवी, मद्य, मदिरा, अर्थात वारुणी देवी, जिच्या सेवनाने मनुष्यच काय देव आणि दानवही आपले संतुलन हरवून बसू शकतात. अशी ती वारुणी देवी अर्थात मद्य. हे प्रभो, वारुणी देवी आम्हाला प्राप्त व्हावी अशी आमची इच्छा आहे. जो नियम रंभासाठी होता तोच नियम हिलाही लागू पडतो. होय देवी, वारुणीला तिची काय इच्छा आहे हे विचारले जावे. वारुणी, तुझी इच्छा काय आहे? मला दैत्यांकडे जायचे आहे. बाई, वारुणीचा तुम्ही सन्मान कराल अशी अपेक्षा आहे. हे प्रभो,
देवी, माझा नमस्कार स्वीकार करावा. वारुणी, तुला कुणाच्या स्वाधीन व्हायचे आहे याविषयी तू तुझी इच्छा प्रकट केलीस. तू या दैत्यांना निवडले. दैत्यही त्यामुळे आनंदित झाले आहेत. पण एक ध्यानात ठेव वारुणी, तू जर देवांना निवडले असतेस, तू जर स्वर्गलोकी येऊन देवांची सेवा केली असतीस, तर तुला प्रतिष्ठा प्राप्त झाली असती. पण आता ती संधी तू गमावली आहेस. आता मनुष्य देखील तुझे सर्वांसमक्ष नाव घेताना विचार करतील की तुझे नाव घेतल्यामुळे त्यांची अप्रतिष्ठा तर होणार नाही. वारुणी, देवांनी कधीही तुला अस्वीकार केले नाही. त्यांनी तुला आदराने वागवले. तरीही तू दैत्यांनाच निवडलेस. एकच कर, त्यांना तू अधीन ठेवू नकोस. त्यांची बुद्धी हरण करू नको. देवी, आपण सांगितल्याप्रमाणेच मी माझे कार्य करेन. बळी, वारुणीचा स्वीकार करावा. नारायण नारायण. असं कसं काय झालं महाराज? का काय झालं बानू? म्हणजे कुणासनी काय मिळावं हे तर त्रिमूर्तीच सांगणार होते. मग वारुणी देवीसनी कशा पाय विचारलं का त्यासनी कुणाकडे जायचं आहे ते? बानू, हा निर्णय देखील त्रिमूर्तीनीच घेतला होता. त्यांनी केवळ वारुणी देवीची इच्छा काय आहे हे विचारले होते. वारुणी देवीने जर कोणाकडेच जायचे नाही असे म्हटले असते तर ते झाले नसते. कारण ह्या सृष्टीच्या कल्याणासाठी ही रत्न सृष्टीला मिळणे अत्यंत आवश्यक होते. पण मद्याने कोणाचे कल्याण होणार होते? कोणत्याही गोष्टीचा आवश्यकतेपेक्षा अधिक वापर केला तर त्याची परिणिती ही अयोग्यच होते. मद्याचेही तेच आहे. तरी पण काही ठिकाणी अगदी अल्प प्रमाणात मद्य हे औषधाच्या रूपात वापरले जाते. आणि अशी आवश्यकता म्हणून हे रत्न समुद्र मंथनातून मद्याच्या रूपाने बाहेर पडले. आज श्री महादेवांच्या साक्षीने मी दैत्यांची निवड केली आहे. तेव्हा या क्षणाचा उत्सव व्हावा असे मला वाटते. हे बळीराज, आज मी माझ्या स्वतःच्या हाताने तुम्हा सगळ्यांना मद्य देणार आहे. आनंद साजरा करण्याची ही माझी पद्धत आहे. मी दैत्यांची जरी निवड केली असली तरी मनुष्य आणि देव यांना हवे तेव्हा मी त्यांच्यासाठी माझे प्रिय मद्य अर्पण करण्यास नेहमी सिद्ध असेल. वारुणीने दैत्यांची निवड केली आणि दैत्यांनाही आनंद झाला. हा केवळ योगायोग नव्हे, परस्परांशी संबंध त्यांच्या प्रकृती धर्मानुसार होणे हाच निसर्ग नियम आहे देवी. वारुणीचा देवांनी कायम आदरच केला आहे, पण तिचा स्वभाव
दैत्यांच्या स्वभाव धर्माशी पूरक आहे. त्यामुळे जे काही घडलं ते योग्यच होतं. ह्या सृष्टीत सर्वांनी सर्वांचे अस्तित्व मान्य करावे, ह्यालाच तर खरी आस्तिकता म्हणतात. आणि वारुणी देवी दैत्यांना मिळाली. त्रिमूर्तींना ह्याची कल्पना होतीच, परंतु दैत्य त्याचा कसा वापर करतात याची मात्र त्यांना धास्ती होतीच. कारण देव असो वा दैत्य, ते या सृष्टीचाच एक भाग आहेत आणि या सृष्टीचे दायित्व ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यावरच आहे. काय बी झालं तरी माझ्या आधी म्या म्हाळसा तैसनी समज कळू द्यायची नाही म्हणजे नाही. अहो, मला ही लक्षणं योग्य दिसत नाही. होय देवी, मला देखील. परंतु असं काय घडलं आहे हे जाणून घ्यायला हवं. देवा, बाणाईच्या मनात नको ते विचार येत आहेत. ही चांगली लक्षणं नाहीत. होय प्रधानजी, पण बानूला असं अचानक काय झालं आहे? कल्पना नाही देवा. अलक्ष्मी. देवा, बाणाईच्या अशा वर्तनाचं कारण काय आहे हे आता आपल्या लक्षात आलं आहे. तिचा वापर होता कामा नये हेच मी देखील तिला सांगितलं आहे. परंतु तरीही मला काय म्हणायचं आहे हे तिच्या लक्षात आलं नसावं. मुनिवर, काय झालं? तुम्ही असे अचानक काळजीत का पडलात? नाही देवी, काही नाही. असं कसं? तुम्ही अचानक आख्यानात थांबलात? ते सूर्यास्त झाला की काय असे मला वाटले आणि म्हणून मी थांबलो. सूर्यास्त व्हायला अजून वेळ आहे. होय देवी, परंतु आता थोडाच अवधी राहिला आहे सूर्यास्त व्हायला. म्हणून आख्यान इथेच थांबवले तर चालेल का? चालेल, पर अजून भी सुरवदेव हाय ती महाराज. पण सूर्यास्त कधीही होऊ शकतो हे सत्य आहे. आणि पुढील रत्नाविषयी उत्सुकता तशीच राहावी यासाठी हा निर्णय घेतला जातो आहे. पर बानू, श्री म्हाळसा देवींचे म्हणणे उचित आहे. मुनिवर, आख्यान इथेच थांबवावे. सदानंद 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 सदानंद